नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज रेसिपी करणार आहे आवळ्याचं लोणचं. आवळ्यामधलं कुठलंही सत्व काढून न टाकता मी आवळ्याचं लोणचं बनवणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपण ते लोणचं वर्षभर खाऊ शकतो. सगळ्यांच्या शरीरासाठी उत्तम आहे. सगळे व्हिटॅमिन काय काय आहेत ते सगळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जर सर्च केलं तुम्ही तर आवळ्याच्या मध्ये असलेले गुण सगळे आपल्याला दिसून येतील. आणि आवळ्याचा आपण ज्यूस घेऊ शकतो, लोणचं खाऊ शकतो, मुरब्बा खाऊ शकतो. आवळा कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण वर्षभर खातच असतो, कारण आवळा शरीरासाठी उत्तम आहे. तर आजची रेसिपी आहे तिखट लोणचं मी आवळ्याचं बनवणार आहे. आणि लोणच्याचा मसाला सुद्धा घरीच बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी इथे बघा मी एकदम ताजे आवळे घेतलेले आहे. आणि ज्या आवळ्यांचा असा थोडासा लालसर कलर असतो बघा, तर ते आवळे एकदम छान तयार झालेले असतात. ते आवळे जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये पूर्ण पक्व झालेला तो आवळा असतो. थोडासा असा कलर त्याचा म्हणजे थोडासा अगदी गुलाबी गुलाबी कलर दिसतो, जळून बघितल्यानंतर ते कळतं. तर तसे जर आवळे आपण घेतले तर त्याचं लोणचं अतिशय छान होतं, कारण तो पूर्ण तयार झालेला आवळा असतो. मार्केटमध्ये आता आवळ्याचं सीझन चालू आहे, त्यामुळे आपण आवळ्याची कॅन्डी, आवळ्याचं लोणचं किंवा आवळ्याचं आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारे सेवन करायचं असतं, कारण सिजनेबल फ्रूट आहे. हे बघा किती छान ताजे आवळे मला भेटलेले आहेत. 1 किलो मी हे आवळे घेतलेले आहे, तर अर्धा किलोचं मी इथे लोणचं करणार आहे. हे आवळे आणल्यानंतर 24 तास पाण्यामध्ये मी असे भिजवून ठेवलेले आहे. वर्षभर जर तुम्हाला लोणचं टिकवायचं असेल तर याप्रमाणे लोणचं करा. आता आपल्याला हे संपूर्ण यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे एकदम कोरडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. एक चाळणी मी घेतली, चाळणीवरती मी घेते असा एक कपडा, कॉटनचा कपडा आहे. जो कपडा आपण ह्याला पुसायला घेणार आहे तो अगदी स्वच्छ कपडा पाहिजे. स्वच्छता आपण जेवढी लोणच्याच्या बाबतीत एवढं लोणचं आपलं एकदम छान टिकतं, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे 1 किलो आवळे आहे. अर्धा किलोचं मला हे तिखट लोणचं बनवायचं आहे. कपड्याने व्यवस्थित मी हे झाकून घेते आणि 2-3 मिनिटं मी असंच ठेवणार आहे. त्यानंतर एक एक आवळा मी स्वच्छ कपड्याने पुसून अगदी कोरडा करणार आहे. पाणी त्याला अजिबात आपल्याला ठेवायचं नाही. हे बघा, एक एक आवळा मी असं व्यवस्थित पुसून घेते. एकदम कोरडे आवळे करायचे आहेत आपल्याला, अजिबात पाणी ठेवायचं नाही. पूर्ण तयार झालेला आवळा अगदी डिसेंबर महिन्यापासून सुरुवात होते. अगोदर जे येतात ते थोडेसे असे जास्त कच्चे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये तुरटपणा जास्त असतो. तर पूर्ण तयार झाल्यानंतर आवळा या पद्धतीने जर घेतला तर लोणचं खूप छान होतं. बारा आवळे हे आहेत आणि 12 आवळे हे आहेत. अर्धा किलोचं मला लोणचं करायचं आहे. आता काय करायचं आहे, किसणी घेतलेली आहे. सगळे ज्या ज्या वस्तू आपण इथे वापरणार आहोत स्वच्छ करून आपल्याला घ्यायच्या आहेत. सगळ्यात जाड जी किसणी असते आपली, त्या किसणीचा इथे वापर करणार आहे मी. बोट सांभाळून किसायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. मोठी किसणी आहे पण तरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित किसता येते. किसलेल्या आवळ्याचं लोणचं या पद्धतीने करून बघा. वाफ देऊन आपण जेव्हा हे करतो, तेव्हा लोणचं वगैरे करतो, तर वाफ दिलेल्या आवळ्यांची टेक्स्चर वेगळं होतं आणि चव सुद्धा वेगळी होती. या पद्धतीने कुठलंही सत्व न घालवता आवळ्याचं लोणचं करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही. ह्या पद्धतीने असं जाडसर आपल्याला किस करून घ्यायचा आहे आवळ्याचा. सोपी पद्धत मी इथे दाखवते, काही सत्व न घालवता. आणि हा किस जो करून घेते तर हा कशासाठी करते मी हे सुद्धा रेसिपी मध्ये सांगणार आहे. तुकडे केले तर काय होतं आणि छोटे छोटे आपण जसे लोणच्याचे आंब्या कापतो तसे केले तर काय होतं आणि असं किस केल्यानंतर काय फरक पडतो हे रेसिपी मध्ये सांगणार आहे. हे लोणचं तुम्ही या पद्धतीने केलात तर वर्षभरासाठी आपण आंब्याचं लोणचं न करता हेच लोणचं करू, इतकं छान हे लोणचं होतं आणि शिवाय आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे.
आवळे इथे किसून झालेले आहेत माझे. एकदम मस्त आपला किस जाड जाड असा किसून झालेला आहे. जाडच चाळणीने आपल्याला किस या पद्धतीने करून घ्यायचा आहे. आता मसाले काय लागणार आहे, कशा प्रकारचे आपल्याला राई घ्यायची आहे ते आपण इथे बघणार आहोत. आपल्याला आता मसाला तयार करायचा आहे. तर हा बघा, मी जवळून ही राई दाखवते. ही राई आपल्याला लोणच्यासाठी वापरायची असते. जाड राई जी असते ती आपण फोडणीसाठी वापरतो, पण ही राई आपल्याला लोणच्यासाठी लाल कलर याचा असतो, तर ही राई आहे. आणि सालीसकट वापरली तर ती उत्तमच आहे. आपल्याला किती प्रमाणामध्ये लोणच्यामध्ये मसाला करायचा आहे त्याप्रमाणे आपण ही राई घ्यायची आहे. तर मी आता ही राई किती घेते ते बघा. हा 5वा टीस्पून आहे. 6, 7, 8, 9, 10 टीस्पून मी घेतलेले आहे इथे राई. हे बघा, अंदाजे वाटीने म्हणाल तर थोडीशी वाटी रिकामी आहे. ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिक्सर मध्ये फिरवायचं आहे ते भांड स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचंय. 10 टीस्पून आपण राई घेतलेली. हे राई व्यवस्थित धुतलेली आहे. मी राई धुवून ठेवत असते. त्यानंतर सुकून व्यवस्थित त्यातले खडे बिडे सगळं काढून आणि साफ करून ती ठेवलेली आहे. जिरं घ्यायचं आहे आपल्याला 2 टीस्पून. 2 टीस्पून आपल्याला घ्यायचं आहे बडीशेप. लवंग घेतलेले आहेत 15 आणि काळी मिरी मी घेतलेली आहे इथे 20. मेथी आपल्याला घ्यायची आहे. 7 टीस्पून घ्यायची आहे मेथी. एखादा टीस्पून तुमचा जास्त झाला तरी सुद्धा मेथी शरीरासाठी उत्तम आहे. तुम्ही वाटीभर ही मेथी घेतली तरी चालेल. अगदी छोटी वाटी आहे. मेजरने घेतलं तर 7 टीस्पून मी इथे घेतलेली आहे. हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरून घ्यायचंय. किती जाड ठेवायचंय, किती बारीक इथे मी दाखवणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे सर्व बारीक साहित्य व्यवस्थित करायचं आहे. खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही. हे वाटायच्या आधी इथे एक स्वच्छ पातेलं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. तर तेल आपल्याला किती घालायचंय ते मी इथे दाखवते. कारण व्यवस्थित तेल जर असेल आपलं लोणच्याला तर लोणचं चांगलं टिकतं. हे करडईचं तेल आहे. दोन वाट्या मी इथे करडईचं तेल घेतलेलं. हे व्यवस्थित आपल्याला तेल कडकडीत गरम करायचं आहे. त्यानंतर आपण मसाला छान मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे. मेथी आणि सर्व आपण एका ठिकाणीच हे व्यवस्थित फिरून घेतलेलं आहे. मेथीचे काही काही दाणे याच्यात असे जाडसर आहेत, आपल्याला तसेच ते ठेवायचे आहेत. अख्खी मेथी आपल्याला टाकायची नाहीये. थोडीशी या पद्धतीने जर मेथी केली तर त्याची चवही छान लागते आणि ती लवकर तेलामध्ये व्यवस्थित लोणच्यामध्ये तेलामध्ये मुरल्या जाते. म्हणून मेथी आपल्याला अख्खी घालायची नाहीये. मिक्सर मध्ये याच साहित्याबरोबर फिरून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला हे मिक्सर मध्ये बारीक करायचं. लोणच्याचा मसाला आपला तयार झालेला आहे. अजून हळद आपण घातलेली नाहीये तरी सुद्धा या आपल्या राईमुळे किती छान इथं कलर आलेला आहे. आपल्याला हळद घ्यायची आहे. हळदीमुळे, तेलामुळे आणि मिठामुळे आपलं लोणचं चांगलं टिकत असतं. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हळद घालायची आहे. 1 टीस्पून आपण हळद घेतलेली आहे. लाल मिरची पावडर आपण वापरणार आहोत. मोठे मोठे भरून 3 चमचे. थोडं झणझणीत हे लोणचं असेल अतिशय छान लागतं. कलरही चांगला येतो. काळं मीठ वापरणार आहे. काळ्या मिठामुळे चव छान येते. हळद वगैरे वापरताना आपण रेग्युलर जे काढलेली असते मसाल्याच्या भांड्यामध्ये तर त्यातली हळद आपण वापरायची नाही. त्यामुळे लोणचं बनवताना ही गोष्ट लक्षात ठेवा. जे आपण मसाले इथे वापरतो ते व्यवस्थित आपल्याला बरणीतले पॅक बंद तेच काढायचे आहेत, तेच वापरायचे आहेत. काळं मीठ मी घेते 3 टीस्पून आणि साधं मीठही आपल्याला थोडंसं इथे वापरायचं आहे. 3 टीस्पून आपण काळं मीठ घेतलेलं आहे आणि आता 1.5 टीस्पून घ्यायचं आहे साधं. हे व्यवस्थित आपलं एवढ्या अर्धा किलो आवळ्याला हे प्रमाण बरोबर आहे. तेल आपल्या इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे. आपल्याला एवढंच गरम हे तेल पाहिजे. तेल गरम झालेलं आहे. तेल मी गॅस बंद करून आणि खाली पातेलं थंड करायला ठेवलेलं आहे. एका बाउल मध्ये मी हे
किसलेले आपले आवळे ते घालते. मीठ आपल्याला आवळ्यावरती टाकून घ्यायचंय. मिठामुळे आवळ्याला छान पाणी सुटतं. स्वच्छ हात करून आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित खालीवर करून संपूर्ण या किस आवळ्याचा आहे यालाही मीठ लावून घ्यायचं आहे. मिठाचा छान वास सुटलेला आहे. काळ्या मिठाचा मस्त वास येतो आणि या लोणच्यामध्ये छान त्याची चवही येते. मिठामुळे आवळ्याला खूप जास्त पाणी सुटतं. एक 5 मिनिट झाले. मी तेल गॅसवरून खाली उतरून ठेवलेलं आहे. हे बघा, या स्टेजला आपल्याला हे सगळा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे. एकदम खूप जास्त तेल गरम असताना घालायचं नाही. अर्धा टीस्पून पेक्षा जास्त आहे एवढा घालायचा आहे आपल्याला हिंग. हिंगाने खूप छान स्वाद लोणच्याचा येतो. आणि आता हे संपूर्ण आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. मध्ये मध्ये याला असं मिक्स करून आणि थंड करायचंय चमच्याने. छान याचा कलर येतो आणि मेथीचा वास एकदम मस्त येतो. म्हणून खूप कडक तेलामध्ये आपल्याला मेथी घालायची नाहीये. 5 मिनिटं तेल गार करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे मिक्सर मध्ये बारीक केलेले मसाले, राई वगैरे ते घालायचे. इथे आपल्याला घालायचे आता मिरची पावडर. आता जवळजवळ मी तेलामध्ये हे मसाले घालून 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. त्यानंतर मी आता हे तिखट घालते. तिखट गरम तेलामध्ये घालायचं नाही, त्याचा कलर बदलतो आणि ते जळण्याची भीती असते. म्हणून हे बघा, हळद पण घालायची आहे. आता हे मात्र आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आणि पूर्ण गार होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्या जे आपण किसून घेतलेला आवळा आहे, मीठ लावलेलं आहे, त्याला छान पाणी सुटतं. एकदम मस्त आपलं हे लोणचं तयार होतं. हे पूर्ण गार होऊ द्यायचं आहे. आता त्याला इथे किती पाणी सुटलं आहे मिठामुळे हे मी दाखवते. वर्षभरासाठी तुम्ही असं लोणचं तयार केलं तरी सुद्धा खराब होत नाही. हे बघा, मी हातात घेऊन नुसतं दाबलं. आवळा आणि मीठ एका ठिकाणी मस्त मिक्स केल्यानंतर एवढं छान याला पाणी सुटतं. सगळे सत्व आपले ह्या लोणच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि शिवाय मी मगाशी बोलले की मी तुकडे नाही केले आणि किसून घेतलं, तर किसून घेण्याचं कारण एकच आहे की असं मीठ लवकर मिक्स होतं. हा मसाला पण खूप लवकर ह्याच्यामध्ये मुरल्या जातो. आणि खायला घेतलं तर खरं सांगते, प्रत्येक घासाबरोबर आपण आवळ्याची टेस्ट घेऊ शकतो. तुकडे केले तर आपल्याला ते तुकडे खूप दिवस मुरत नाहीत व्यवस्थित. त्यामुळे असं किसून जर आपण लोणचं केलं तर खायलाही छान येते आणि वाढायलाही छान दिसतं आणि सर्व साहित्य त्याच्यामध्ये छान मिक्स होतं. म्हणून असं किसून लोणचं केलं तर सर्व आपल्या याच्यामध्ये सोयीचं आहे. म्हणून या पद्धतीने करून घ्या. परत आपल्याला मध्ये मध्ये चेक करत हे संपूर्ण गार करायचंय. मी परत परत सांगते, पूर्ण थंडगार केल्याशिवाय आपल्याला ह्याच्यामध्ये त्याचा वापर करायचा नाही. त्याच्या खाली मी डिश ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये परत मी हे गार करायला ठेवलेलं आहे. हे अगदी बऱ्यापैकी हे गार झालेलं आहे, म्हणजे सहज आपण बोट याच्यामध्ये टाकू शकतो असं याची स्थिती झालेली आहे. आता आपल्याला या स्टेजला इथे घालायचंय 1 चमचा भर धना पावडर. धने पावडर आपल्याला सेम असं सगळं तेल एकदम गार झाल्यानंतर बऱ्यापैकी बोट आपलं त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. या पद्धतीने झाल्यानंतरच आपल्याला 1 टीस्पून धना पावडर घालायची आहे. त्याचं कारण असं आहे की धना हे छान वास याचा उतरतो, तर गरम तेलामध्ये आपल्याला टाकायचं नाही. पूर्ण असं झाल्यानंतरच धनी पावडर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे. लवकर आपलं गार झालं पाहिजे म्हणून मी पाणी ठेवलेलं आहे डिश मध्ये. त्याआधी आपलं हे जे आहे तर ह्याला छान पाणी सुटतं, तर ह्या पद्धतीनेच करायचं आहे. मीठ लावून आपल्याला किसला आपलं मीठ लावून ठेवायचं आहे. मस्त धन्याचा वास सुटलेला आहे. गरम तेलामध्ये धने अजिबात टाकायचे नाही. तेल व्यवस्थित आपलं गार झालेलं आहे. हे मस्त आपलं गार झालेलं आहे. हे गार झालेलं संपूर्ण आता हे व्यवस्थित मिक्स करायचा आहे हा मसाला आणि आपल्याला आवळ्यावरती घालायचं आहे. आवळ्याच्या लोणचं घेताना
कधी ओल्या हाताने घ्यायचं नाही किंवा ओला चमचा असेल तरी सुद्धा चमच्याचं पण स्वच्छ आणि कोरडा चमचा वापरायचा. जर वर्षभरासाठी तुम्ही लोणचं करणार असाल तर ही काळजी आपल्याला घेतली पाहिजे. आणि चिनी मातीची बरणी वापरा किंवा काचेच्या बरणीमध्ये आपण हे भरू शकतो. प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरलं तर ते खराब होण्याची शक्यता असते, म्हणून बनवल्यानंतर जर काळजी घेतली तर वर्षभर आपण त्याचा स्वाद त्याच चवीने चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. आता हे तुम्हाला एकदम घट्ट दिसते, पण ह्याच्यावरती याच्यामधलं तेल आणि आवळ्यामध्ये तयार झालेलं पाणी असं मस्त हे वरती त्याला तवंग येतो तेलाचा. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय. अजिबात हे लोणचं तुरट किंवा असं कडसर अजिबात लागत नाही. तुम्हाला हे लोणचं खाताना अगदी असं वाटेल की आपण हे किती पौष्टिक लोणचं, म्हणजे आपण जसं आंब्याचं लोणचं खातो तर आंब्याचं लोणचं खायला बरेच जणांना ऍसिडिटीमुळे खात नाहीत, तर हे लोणचं आपल्याला ऍसिडिटी सुद्धा होत नाही, शरीरासाठी उत्तम आहे. किसलेलं या पद्धतीचं 1 चमचा लोणचं आपण रोजच्या जेवणामध्ये आरामात खाऊ शकतो. त्या पद्धतीने करून बघा. व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे. लोणचं मी एकदम छान तेल आणि मसाला याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. आता बघा हे संपूर्ण तुम्हाला कोरडं दिसतंय, त्याच्यावरती तेलाचा तवंग अजिबात नाहीये. तुम्हाला मी क्रॉस करून आणि या बाउलमध्ये दाखवते. ह्याला जसं पाणी सुटणार तसं तेलाचा तवंग हा वरती येतो. याच्यापेक्षा जास्त तेल आपल्या याच्यामध्ये खरंच घालायची गरज नाहीये. बरेच जण म्हणतात की तेल खूप जास्त प्रमाणामध्ये लोणच्यामध्ये टाकलं तेव्हा ते लोणचं म्हणजे टिकतं. तर हे आवळ्याचं लोणचं आहे, ह्याच्यात जास्त तेल घालण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही परत वाटीभर तेल गरम करून घालू शकता, पण जर नाही घातलं तरी सुद्धा ह्या लोणच्याची अप्रतिम टेस्ट होते. या पद्धतीने नक्की लोणचं करून बघा. आजची ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.